प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत बेसनाचे लाडू. तर इथे मी साहित्य दाखवते. 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे मी. बेसन पीठ घेतलेलं आहे आपल्या रोजच्या जेवणाच्या वाटीने. या वाटी 1 वाटी साखरेची मी तगार करून घेतलेली आहे, बुरा साखर. त्यानंतर ड्रायफ्रूटचे काप टाकणार आहेत, बारीक करून घेतलेले आहेत. काजूचे आहे, बदाम आणि बेदाणे, आणि इथे मी जायफळाची थोडीशी पावडर करून घेतली आणि वेलचीची पण पावडर करून घेतलेली आहे. आणि 2 चमचे रवा घालणार आहे. त्यानंतर 1 वाटी तूप घ्यायचे अंदाजाने आणि बघायचं आपलं, कारण डाळीवर अवलंबून आहे की किती तूप लागतं आपल्याला ते. आणि चवीप्रमाणे, आपण चवीप्रमाणे म्हणण्यापेक्षा थोडंसं चिमूटभर मीठ घालणार आहोत आपण. तर चला आपण सुरुवात करूया. चला तर मग सुरुवात करूया. आधी थोडं तूप घालूया. गॅसची फ्लेम मंद ठेवायची. हे बघा, असं थोडं थोडं पीठ टाकून भाजून घ्यायचं. आता हे आपण काढून घेऊया. आता दुसरी बॅच भाजून घेऊया. मी राहिलेलं सर्व पीठ घेते आता. आता आधीची बॅच आणि ही बॅच, दुसरी बॅच एकत्र करून मी पुन्हा परतून घेत आहे. आता हे थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटतंय, पण नंतर ते आपोआप थंड झाल्यावर बरोबर आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये येईल. आता रवा भाजून टाकूया. आता रवा परतून घेऊया. 2 चमचे रवा घेतलेला आहे फक्त. आता भाजलेला रवा यात टाकून घेऊया. आपलं बेसन आता बऱ्यापैकी गार झालेलं आहे, कोमटच पाहिजे. त्यात आपण आता बाकीचं साहित्य टाकूया. साखर घालते. आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढीच साखर घालायची आहे. ही बुरा साखर घरी तयार केलेली आहे. त्यानंतर चिमूटभर मीठ, एवढंच. त्यानंतर काजूचे काप, बदाम, बेदाणे, वेलची पूड आणि जायफळ. आता हे सर्व छान एकत्र करून लाडू वळून घ्यायचे. आता मी हे हातानेच मिक्स करून घेते सर्व. आता आपण सर्व साहित्य एकत्र केलेलं आहे, बघू शकता. आणि अगदी इझिली बांधले जातील आपले लाडू. तर मला किती साहित्य लागलं हे बघा. 2 टेबलस्पून माझी साखर उरलेली आहे. ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, किती गोड पाहिजे तुम्हाला. आणि पाव वाटी तूप उरलेलं आहे. तर आता मी लाडू बांधून घेते. आता आपण सर्व साहित्य एकत्र केलेलं आहे, बघू शकता. आणि अगदी इझिली बांधले जातील आपले लाडू. तर आता मी लाडू बांधून घेते. बघा, लाडू बनवून दाखवते तुम्हाला. आपल्याला जी साईज हवी आहे त्या साईजची करायची आहे. इझिली बांधल्या जातात हे बघा. असं जरी करून बांधले तरी चालेल.
अशा प्रकारे लाडू वळवून घेते सर्व. अशा प्रकारे माझे लाडू वळवून झालेले आहेत. एकूण 17 झालेले आहेत, म्हणजे 2 वाट्यांमध्ये 17 लाडू तयार होतात. आता मी साईज ही छोटी धरली त्याच्यामुळे माझे 17 झाली. तुम्ही मोठी धरली तर तुमचे कमी लाडू तयार होतील. तर हे बघा मी तुम्हाला मोडून पण दाखवते. दाणेदार लाडू तयार झालेले आहेत. तुमच्या हिशोबाने तुम्ही ड्राय फ्रूट्स पण घालू शकता. माझ्या हिशोबाने मी टाकलेले आहेत, मला आवडतात म्हणून. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.